आणि मग छत्रपती शिवाजीनं शिवाकाशी त्यांना सांगितलं आणि शिवाकाशी तयार झाले. तयार होणे इतकं सोपं होतं काही बोला. म्हणजे मी आता छत्रपती शिवरायांची कपडे घालणार आहे आणि कपडे घातल्यानंतर ती सिद्धी जोहरचे सैनिक मला काही जिलेबी खायला देणार आहे? अरे वा रे वा, शिवाजी गावला चल लाडू खात म्हणणार आहे? तुम्हाला मानणारच नाही, बरोबर आहे ना. आणि अशा या सगळ्या संकटात शिवाकाशीनं काय केलेलं आहे, छत्रपती शिवरायांची आणि हळवार सिद्धी जोहरच्या डोक्यात शिवाकाशी सांगितलं झाला. सिद्धी जोहरच्या सैनिकांना आनंद झाला. दिवाळीमध्ये आपण फटाके उडवतो ना, शिवाजी सापडला, शिवाजी सापडला. अरे पण ते शिवाजीला कोणी पाहिले का? त्यांनी सैनिकांनी पाहिले, मावळ्यांनी त्यांच्या पाहिले, सिद्धी जोहरनं पाहिले. शिवाजी दिसतो कसा कुणालाच माहिती नाही, फक्त छत्रपती शिवाजी गावला म्हणून आनंद तयार झाला. आणि जो वेळा पन्हाळ्याला दिलेला होता तो वेळा काय झाला, दिला झाला. आणि त्या वेळ्यामधून आपसूक शिवाजी महाराज आणि मावळे त्याच्याबरोबर बाजी प्रभू देशपांडे होते. तुम्ही पन्हाळ्यावर गेलात तर पन्हाळ्यावरती सुरुवातीलाच बाजी प्रभू देशपांडे यांचा 2 हातात तलवार घेऊन असा फोटो. ते बाजी प्रभू देशपांडे ते छत्रपती शिवाजीच्या बरोबर होते. आणि इकडं शिवाजी सापडला म्हणून इकडं सगळं सैनिक जे आहेत सिद्धी जोहरचे ते एकवटले आणि एका बाजूला छत्रपती शिवाजीराजे आपल्या मावळ्याने घेऊन विशाळगडाकडे निघाले. कारण पन्हाळा ते विशाळगड अंतर जवळच. लक्षात आलं. आता त्यावेळी शिवाजी महाराज निसटले एसटीनं, विमानानं का बुलट? अरे बाबा काही नव्हतं, लाईट सुद्धा नव्हती. एवढ्या किर्र झाडीतून, एवढ्या घनदाट जंगलातून लगबगीनं छत्रपती शिवाजीराजे कुठे निघालेले आहेत? विशाळगडाकडे. कुठे निघालेले आहेत? कारण छत्रपती शिवरायांना माहिती होतं समोर जर युद्ध झालं तर आपण हरणार आहे. कारण सिद्धी जोहरचे सैनिकच खूप आहेत ना, 22-25 हजाराची त्याची फौज होती. आपल्याकडे थोडे सैनिक आहेत. आणि म्हणून लगबगीनं त्या किर घनदाट जंगलातनं छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून पांढरपाणी आणि विशाळगडाकडे कूच करायला लागले, निघालेले. आणि इकडे मात्र शिवाजी सापडला आणि इकडे मात्र दाढी पुरवळत सिद्धी जोहर तंबूत बसलाय. त्याला बातमी लागली शिवाजी सापडला, तसा उठला. अरे वा रे बहादर म्हटला, आणा शिवाजीला घेऊन आलो. पण शिवाजी खरा होता रे बाळा? नाही, शिवा काशीत होता, शिवरायांसारखा दिसणारा होता. आणि मग या शिवा काशीदाला समोर आणला सिद्धी जोहरच्या. त्याला आनंद झाला, आता याला सोडायचा नाही. तर अफजल खानाचा ज्या वेळेला खून करण्यात आला प्रतापगडावरती, त्यावेळेला अफजल खानाचा मुलगा फाजल खान त्या ठिकाणी होता. त्यानं छत्रपती शिवाजीला बघितलं होतं. सिद्धी जोहरने ज्या वेळेला पन्हाळ्याला वेढा दिला त्यावेळेला फाजल खान सिद्धी जोहर बरोबर होता. फाजल खानाला रुकिये, थांबा, हा शिवाजी आहे का? सिद्धी जोहर म्हटला मग कोण आहे? शिवाजी नाही मग कोण आहे? माझ्या आबूजांच्या वेळेला प्रतापगडावरती माझ्या आबूजांना ज्या वेळेला शिवाजीनं मारलं त्यावेळेला कृष्णाजी भास्करानं छत्रपती शिवरायांच्या वरती तलवार मारली होती. ती खून त्यांच्या या कपाळावरती मी बघितलंय. हा शिवाजी खरा आहे का बघूया. आणि मग सिद्धी जोहर म्हटला त्याचं टोपलं काढा. जे टोप घातलेला असतो आणि काढल्यावर इथं कुठलंच काही खून नव्हती. छत्रपती शिवरायांच्या वरती तलवारीचा एक वार होता, इथं होता. ती होती का त्याच्यावर? नाही. आणि मग फाजल खान म्हटला हा शिवाजी नकली आहे. हा शिवाजी कसा आहे? नकली आहे. सिद्धी जोहर घाबरला, बापरे काय दगा झाला. आणि त्या क्षणी सिद्धी जोहरनं तलवार काढली आणि जे आपले वीर शिवा काशीद आहेत त्यांची मान छाटली.
आणि मग त्यांनी सैनिकांना आदेश दिला, शिवाजी कुठे आहे बघा. खबर बातमी लागली, शिवाजी राज आणि काही मावळं विशाळगडाकडे निघाल्यात, पाठलाग करा. राज पुढं, त्यांच्या मागे सिद्धी जोहर तलवार घेऊन. डांबरी ना कॉन्क्रीटच्या रस्त्यावर काही नव्हतं बरं का. चिकन हीर झाली, पाऊस त्यातनंही चालू आहे. वेगानं छत्रपती शिवाजी राजांनी मावळं धावायला लागल्यात. त्याच्या मागे कोण आहे? सिद्धी जवळच्या सैनिक आहेत. आणि बरोबर 13 जुलै 1660 सालची घटना आहे. विशाळगडाच्या पायथ्याला एक मोठीच्या मोठी खिंड आहे. त्या खिंडीमध्ये बरोबर बाजी प्रभू देशपांडे, छत्रपती शिवाजी राजे आणि सिद्धी जवळचं सैनिक आलं. आता आम्हाला गाठणार, आम्हाला मारणार. त्यांचं सैनिक जास्त होते ना बरोबर. बाजी प्रभू देशपांडे म्हणले, राजा तुम्ही खुलवा, यासने आम्ही अडवून ठरतो. तुम्ही विशाळगडावर जावा आणि पोचलात तरी तोफांचा आवाज द्या, आम्हाला कळलं की तुम्ही गडावर पोचलाय. तोपर्यंत आम्ही या गनिमांना, या शत्रूंना हलू देत नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणले, बाजी असं करू नका, मी पण तुमच्या बरोबर थांबतो. माझ्यासाठी एकानं आहुती दिली आहे, तुमच्या जीवाची मला आहुती द्यायची नाहीये. राज लाख मेलं तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. मी तुमच्यासाठी या खिंडीत ढाल बनून राहतो, तुम्ही विशाळगडाकडे जावा. राजांच्या डोळ्यात पाणी आलं. राजाने ही जी मावळं जी कमवलेली होती ती पैशानं नव्हतं, प्रेमानं कमवलेली होती. आणि हीच प्रेमानं कमवलेली जी माझी माणसं आहेत, आज माझ्यासाठी बलिदान द्यायला तयार आहेत, म्हणून राजांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी व्हायला लागलं होतं त्याच खिंडीत. आणि मग राजांनी बाजी प्रभूंचा तो जे काय समय सूचकता ओळखली, बाजी प्रभूंचं जे काय वचन होतं, ठीक आहे बाजी. आणि राज त्यातील काही निवडक मावळे घेऊन विशाळगडाकडे निघालेले आहेत. आणि इथं मात्र बाजी प्रभू देशपांडे आणि काही मावळे खिंडीत आहेत. आणि समोर सिद्धी जवळची फौज आलेली आहे. आता फौज काय बारकी आहे, हजारो सैनिक आहेत. तुम्ही जर त्या ठिकाणी जर ती विशाळगडाची जर तुम्ही जर खिंड बघितली, प्रचंड मोठी आहे, खूप मोठी आहे आणि अरुंद आहे. खिंड कशी आहे? खूप मोठी आहे आणि अरुंद आहे. त्यातनं एकदमच मावळे जात नाहीत. आणि बाजी प्रभू आणि त्यांची जे काही मावळे आहेत ते कड्यावर बसतात दगड घेऊन. तिकडनं सिद्धी जवळचे सैनिक आल्यात, हर हर महादेव दगडच फेकून. आता गनिमी कावा जर जगाला कोणी शिकवलं तर माझ्या राजाने शिकवलाय ना. हाच गनिमी कावा जर्मनीचा आल्यावर हिटलर याच्यावर अभ्यास करत होता. आणि हाच राजा, हीच माझी मावळं कड्या कपावर बसली या झुडपातली लपवून. तुम्ही कसं बसताय का नाही दगड घेऊन. आणि जशी सिद्धी जवळची सैनिक आलेत, हर हर, कुणाचं डोकं पडते, कुणाचं पान पडते, कुणाचं चेहरा बंबाळ झालाय, पुढे कोणी